एक भाविक मंदिराच्या पायऱ्या चढताना मंदिराच्या क्रमांका इतके फुले प्रत्येक पायरीवर ठेवतो. जर मंदिरास एकूण 45 पायऱ्या असतील तर एकूण किती फुले लागतील? पहा विद्यार्थ्यांनो, असा प्रश्न आहे आणि प्रश्न खूप मोठा आहे, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की उत्तर पण फार अवघड पद्धतीने काढावं लागेल. तर असं नाही आहे विद्यार्थ्यांनो. पहा, आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि ट्रिक वापरून हे उदाहरण सोडवणार आहोत. आता इथे एकूण पायऱ्या किती आहेत? 45. म्हणजेच n बरोबर किती? 45. n म्हणजे एकूण पायऱ्यांची संख्या. आता इथे आपण सूत्र तयार करूया. तर पहा, सूत्र काय होईल? n कंसात n अधिक 1 भागिले 2. आता आपण हे n ची किंमत टाकून घेऊया. n किती आहे? 45. कंसामध्ये पहा 45 अधिक 1 भागिले 2. आता हे 45 असेच खाली लिहूया. 45 गुणिले 45 अधिक 1 46 भागिले 2. आता 2 ने आपण 46ला भाग देऊया. बे 1 बे, बे 2 4 आणि बे 3 6. म्हणजेच खाली पहा 45 गुणिले 23 यांचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार किती येतो? 1035. तर पहा, एकूण आपल्याला किती फुले लागतील? तर 1035 एवढी फुले आपल्याला लागतील. पहा, अतिशय सोप्या पद्धतीने आपण खूप मोठा दिसणारा प्रश्न सूत्र वापरून सोडवलेला आहे.